अंतर्मनाचा आवाज अशी लघुकथा. एका राजाने अतिशय सुंदर महल बनवला आणि महलाच्या मुख्यद्वारावर एक गणिताचे सूत्र लिहिले आणि घोषणा केली की या सूत्रानुसार हा महाद्वार जो कोणी उघडेल त्याला मी माझा उत्तराधिकारी घोषित करेन. कारण राजा निपुत्रिक होता व त्याला राज्य अशा व्यक्तीकडे द्यायचे होते की ती व्यक्ती अतिशय चाणाक्ष असावी. घोषणा ऐकून राज्यातले मोठमोठे गणितज्ञ आले आणि सूत्र पाहून निघूनही गेले, कारण असं सूत्र त्यांनी आयुष्यात पाहिलं नव्हतं. मुदतीचा शेवटचा दिवस आला. त्या दिवशी 3 लोक आले आणि म्हणाले, आम्ही हे सूत्र सोडवायचा प्रयत्न करतो. त्यामधील 2 जण दुसऱ्या राज्यातील मोठे गणितज्ञ होते आणि एक त्या राज्यातील अतिशय गरीब पण हुशार असा शेतकरी होता. गणितज्ञाने वेगवेगळे सूत्र वापरून पाहिली, पण दरवाजा उघडू शकले नाही. सर्व लोक हैराण झाले की जिथे एवढे गणितज्ञ हरले तिथे हा शेतकरी काय करील. बिचारा साधा सुद्धा माणूस. शेवटी त्याला सांगण्यात आलं की चला, तुमची वेळ आली आहे. शेतकऱ्याने सहज स्मित हास्य केलं. दरवाजाकडे गेला, सूत्र वाचलं, पण त्याला काय कळणार. शेवटी त्याने चाणाक्षपणे दरवाजा न्याहाळून त्याला मागे ढकलले आणि काय आश्चर्य, दरवाजा सहज उघडला. सर्व हैराण झाले आणि त्याच्या नावाचा जय जयकार केला. त्याचा सन्मान करून राजाने सहज विचारलं की आपण काय सूत्र वापरून दरवाजा उघडला. तो शेतकरी नम्रपणे म्हणाला की मी विचार केला की गेले 6 दिवस एवढे मोठे विद्वान सूत्र वापरतात, पण दरवाजा उघडत नाही. मग सूत्रच खोटे असावे. आणि दरवाजा पाहिलं तर त्याला कडी कुलूप पण दिसत नाही. मी ठरवलंच होतं की समस्या काय आहे हे पहिले बघू, नंतर ती कशी सोडवायची ते ठरवू, आणि मी तेच केलं. कित्येक वेळा जीवनात समस्या ही नसतेच, पण आम्ही त्या विचाराने अर्धमेले होतो की ती कशी सुटेल, आणि चिंता करताना ती समस्या विनाकारण अतिशय जटिल बनते. जीवन दुःखी होण्याचं हेच मोठं कारण आहे की आम्ही नको तिथे जास्त लक्ष देतो आणि पाहिजे तिथे अजिबात देत नाही. तुम्हाला ही कथा कशी वाटली ते नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.